प्रज्ञावर्धिनी फाउंडेशन आणि नृत्यनाट्य प्रोडक्शन निर्मित गाथा पराक्रमाची। मराठ्यांचा इतिहास हा केवळ शिवछत्रपतींवरून सुरुवात होते आणि पेशव्यांवर संपतो असं नाही। मराठ्यांनी संपूर्ण भारतभर स्वातंत्र्याची, सार्वभौमत्वाची जी विजय पताका फडकवली आणि त्यातूनच पुढे इंग्रजांविरुद्ध जन्माला आला तो भारतीय स्वातंत्र्य लढा। ही प्रस्तुती मराठ्यांच्या भारतभर पसरलेल्या इतिहासाची। कुठलाही धर्म, जाती, पंथ, ज्ञाती, व्यक्ती किंवा समुदाय यांचा कुठल्याही प्रकारे उपमर्द करणं हा आमचा मुळीच हेतू नाही। तर याखेरीज आजच्या सैन्य दलातील किंवा देशातील विविध प्रांतातल्या व्यक्तींचा उल्लेख करताना किंवा त्यांची पात्र रंगवताना सुद्धा आम्हाला केवळ या सर्वांच्या पराक्रमातून, विजयातून, त्यांनी आयुष्यभर देशाला जे दिलं त्यांच्या कार्यातून लोकांना प्रेरणा मिळावी, विशेषतः आजच्या पिढीवर सुसंस्कार व्हावेत म्हणूनच केवळ त्याची नाट्य निर्मितीसाठी ही कल्पना प्रस्तुती आहे। हा इतिहासावर आधारलेला कल्पना विस्तार आहे खरा, पण तो विचार आहे, संस्कार आहे आणि त्यातूनच ही निर्मिती साकारलेली आहे। प्रज्ञावर्धिनी फाउंडेशन आणि नृत्यनाट्य प्रोडक्शन सादर करीत आहे गाथा पराक्रमाची। कोटी कोटी कंठ कलल कल निनाद कराले, कोटी कोटी भुज द्रुत कर खलवाले, अबला केलो मां एत बोलो। येस, ऑफ कोर्स, कोण म्हणू शकेल मला अबला? स्वाभिमानाच्या वाऱ्यावर आरूढ होत LCA तेजस सारख्या लढाऊ विमानातून भारताच्या शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी उंच आकाशात भरारी घेताना वरून दिसणाऱ्या सर्वदूर पसरलेल्या माझ्या भारतभूमीच्या कोटी कोटी लोकांसाठी झेपावलेल्या मला अबला म्हणायची हिम्मत कुणात आहे? येस, आय एम इंडियन पॉवर. आय एम स्क्वॉड्रन लीडर मोहना सिंग जितरवाल. I joined Indian Air Force with my colleagues Avni Chaturvedi and Bhavna Khan to serve my proud motherland, my nation. Vande Mataram. बहुबल धारिणीम नमामि तारिणीम रिपुदल वारिणीम मातरम वंदे मातरम. Vande Mataram. Pranam. I didn't recognize you.
आपण इतिहास. ज्या पुण्यभूमीसाठी सेवेसाठी तू आकाशात झेपावली आहेस त्या मातीचा इतिहास. सुहासिनीम सुमधुर भाषिणीम अशा संस्कृतीची मिटू न शकलेली पाने. इतिहास. यू मीन अलेक्झांडर द ग्रेट, अकबर द ग्रेट मुघल्स अँड अलेक्झांडर अकबर ग्रेट कोणी सांगितलं? इट इज रिटन इन आवर हिस्ट्री बुक्स. तेच शालेय पुस्तकातून शिकवला गेलेला गुलामी मनोवृत्तीचा. यू मीन इंग्रजांनी सांगितलेला आणि त्यांच्या शिक्षण पद्धतीत धन्यता मानणाऱ्या इतिहासकारांनी लिहिलेला. तुला असाच इतिहास माहित आहे ना? Of course not. I inherit my prideful culture and history, values and power of my soil. I am this soil's child. मला माहित आहे तो 3-4 शतकं यावनी अत्याचाराच्या विरोधात परकीय सत्ताधीशांच्या गुलामगिरीला झुगारून देऊन हिंदुस्थानात मराठी भूमीवर स्वराज्याचं तोरण बांधणाऱ्या शिवछत्रपतींचा इतिहास. स्त्री शक्तीचा सन्मान करणाऱ्या माझ्या राजाचा इतिहास. होय, शिवछत्रपतींचा इतिहास युगायुगांसाठी संजीवनी आहे, ज्याच्या केवळ स्मरणाने प्रत्येक भारतीयाच्या मरगळलेल्या मनाला आकांक्षा पूर्तीसाठी संजीवनी उभारी येते, झुंजायची उभारी येते. तो इतिहास अखिल हिंदुस्थानात धर्मरक्षणासाठी आणि लोक कल्याणकारी साम्राज्य उभारण्याचा मराठ्यांचा इतिहास. सकल सुखांचा केला त्याग करोनी साधिजे जो योग, राज्य संस्थापनेची लगबग कैसी केली. शिवरायाचे 8वावे रूप, शिवरायाचा 8वावा प्रताप, शिवरायाचा 8वावा साक्षेप भूमंडली. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायाचे सलगी देणे कैसी असे. शिवरायासी आठवावे, जीवित तृणमत मानावे, इहलोकी परलोकी राहावे कीर्ती रूपे. श्रीपती भूपती गजपती हा मुचा राजा. श्रीपती भूपती हा मुचा राजा, जाणता राजा. श्रीमंत योगी, श्रीमंत योगी शिवराजा, श्रीमंत योगी श्रीमंत योगी.
रघुकुल राज है। पौन बारी बाह पर शंभुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है। द्विजराज है। हृदयात माऊली रेतीस सावली गडकोट रावणी शिवशंकर हा मुक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा कळदुष्ट दुर्जना प्रलयंकर हा संस्थांचा रक्षितो शत्रूनी खंदतो भावंड भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सखा शिवभूपतो रामा दंड पर चीता मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है। तेजतम अंश पर कन्हजनी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है। जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हरी छाती केसरीची दृष्टी गरुडाची रंगे हरणाची ऐसा राजा देवराची याचा प्राण योगी याचा मुरण कैलासाचे ऐसा राजा मातीसाठी प्राण साठतो युद्ध मांडतो ऐसा राजा जीव वाहतो जीव लावतो जीव रक्षतो ऐसा राजा 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 पहिला दोषवी राजवाडवी तत्वभूषवी ऐसा राजा प्रातियोगी तो धर्मयोगी तो कर्मयोगी तो ऐसा राजा 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 जमातीला सूर्याला भला शिव सुंदर केशरी आजा मोचा राजा बसला नक्त मला धीवरी गौरवनाम पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा छत्रपती शिवाजी महाराज की ही गाथा पराक्रमाची, ही गाथा शौर्याची, ही गाथा धैर्याची, ही गाथा औदार्याची. ही गाथा स्वातंत्र्याची, सार्वभौमत्वाची, अभिमानाची, अस्तित्वाची. शिवछत्रपतींच्या मराठ्यांच्या इतिहासाची, स्वराज्य ह्या एका शब्दाने भारलेल्या वीरांच्या बलिदानाची. बाजीची, मुरारबाजीची, शिवा काशीची, रामजी पांगेरांची आणि आधी लगीन कोंढाण्याच्या गरजणाऱ्या तानाजीची. स्वातंत्र्यवीर सावरकर ह्याच इतिहासातून प्रेरणा घेऊन देशासाठी झुंजले. काळ्या पाण्याची कठोर शिक्षा भोगली. कालिदासाची प्रतिभा लाभलेल्या सावरकरांनी देशप्रेमाची, राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारी शब्दसृष्टी उभारली. तानाजींच्या पराक्रमाची गाथा गाण्यासाठी त्यांच्या शब्दातील पोवाडा गरजून उठतो.
स्तुते श्री महन मंगले Lights शिवास्पदे करतायत, शुभदे lights अन स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुता वन्दे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुता वन्दे स्वतंत्रते भगवती या तुम्ही प्रथम सभे माझी अन आम्ही गात सोशी बाजीचा पोवाडा आजी आम्ही गात सो श्रीबाजीचा पोवाडा आजी आम्ही गात सो श्रीबाजीचा पोवाडा आजी जय स्वतंत्रतेचा बोला जय राष्ट्रदेवीचा बोला हर हर भवानी की जय बोला तुम्ही मावळे बोला हर 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 हे तुम्ही मावळे बोला हर हर महादेव बोला अन चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपुवरी घाला चला घाल स्वातंत्र्य संगरी रिपुवरी घाला चला घाल स्वातंत्र्य संगरी रिपुवरी घाला धन्य शिवाजी तोरण गाजी हे धन्य शिवाजी तोरण गाजी धन्य शिवाजी तोरण गाजी धन्य तानाजी धन्य तानाजी धन्य तानाजी प्रेमी आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी जी 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 पोवाडा गाजी जी 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 पोवाडा गाजी जी 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 प्रभात झाली वाद्य झडली मुहूर्त लग्नाचा हे प्रभात झाली वाद्य झडली मुहूर्त लग्नाचा बोहल्यावरी उभा राहिला सूत तानाजीचा घटपात्र मोजून द्विज गणस भेवटिल्या घटीला दंगल मोडून मंगल व्हाया सावधान वदला कोणी भेटाया तानाजीचा आला तो तलवारीनी मंडप खणखणला तो हर हर एकची झाला हर 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 चमकती भालवदती रे चला शिवराज दूत पातले हे लग्न राहू द्या भले शिवराज दूत पातले म्हणाले राजाचा सांगावा हाय तानाजी लगोलग निघायचंय वाह राजाचा सांगावा म्हणजे शिरसावंद्य तानाजी म्हणजे शिवराजांचा मर्द मावळाच त्यांनी ठरवलं आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं आणि मग तानाजीचा मुलगा बोल्यावर उभा राहता एक निघे पुढती तानाजी प्रेमी आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी जी 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 पोवाडा गाजी जी 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 पोवाडा गाजी जी 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 दरड उभट बहु चढणे दुर्घट घोर पडिलाही दरड उभट बहु चढणे दुर्घट घोर पडिलाही पहारा मुळी गडावर नव्हता जिथे कोणी साधुनी संधी तानाजी तिथे नीट आला चढाया नव्हे हवेमध्ये उडण्याला झाला कुणी गुणगुणला पाय घसरता आह काय होई कुणी गुणगुणला पाय घसरता आह काय होई वदे शूर देशार्थ मरोनी स्वर्गा तरी जाई हे तानाजी चढू लागले सद्भाग्य चढू लागले स्वातंत्र्य चढू लागले एक मराठा निघे पुढती तानाजी प्रेमी आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी जी 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 पोवाडा गाजी जी 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 पोवाडा गाजी जी 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 आणि मग एक मराठा सरसवरती बघ चढला शस्त्रवरती असूनही रिपू चढवती हल्ला खाली वरती माग पुढती आजूबाजूनी सैरा वैरा पळती पाळती भाला भोसकुनी हे कल्याणचे दार धडाडे झाली रे बाजी प्रेमी आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी जी 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 पोवाडा गाजी जी 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 पोवाडा गाजी जी 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 बाजी झाली परी तो आहे कोठे तानाजी कोठे तानाजी कोठे तानाजी मारित हाणीत छाटीत रमला
ए मारित हाणीत छातीत रमला रणांगणा माझी अन उदय भान तो दिसला धरीला हे उदय भान तो दिसला धरीला वेगे मार उठे अन झुंज झुंजता नजरा फिरल्या गर्ज सिंहा पुढे आणि गरजून पुनरपी तुटोनी पडला तानाजी थांबला नव्हता थकला नव्हता अन गरजून पुनरपी तुटोनी पडला जरी तो श्रमलेला अन उदय भानूचा वार मर्मीचा औचित तो बसला क्षणा भीतरी वीर रसशाली तानाजी खाली बघा येतो हा धैर्य मेरू उन्मळतो अन शिवकारीचा भाला गळतो भूमातेच्या अंकावरी पहुडे तानाजी प्रेमयाजी सिंहगडाचा पोवाडा हे गड आला सिंह हरपला हे गडाला सिंह हरपला गडाला सिंह हरपला आमचा तानाजी आमचा तानाजी आमचा तानाजी आमचा तानाजी हे प्रेमयाजी सिंहगडाचा पोवाडा 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 या बलिदानांचे मराठ्यांच्या पराक्रमाचे पोवाडे आजही या मातीत दुमदुमतायत. इथले गोंधळी अजूनही पोत उजळवीत म्हणतायत, मराठियांची पोरे आम्ही नाही भिणार मरणाला. सांगून गेला कोणी मराठी शाहीर अवघ्या विश्वाला. तीच आमुची जात शाहिरी मळवट भाळी भवानीचा. पोत नाचवितो आम्ही नाचवतो दिमाग आहे जबानीचा. जस्ट लुक इन टू आवर प्राऊड हिस्ट्री. विजयादशमीचा दिवस, सूर्य अस्ताला जातोय. झेंडूंच्या आणि आंब्यांच्या तोरणांनी शृंगारलेला शनिवार वाडा आणि मराठभूमीच्या सर्व भुईकोट गडकोटांच्या दरवाजातून मराठे आपली घोडी शस्त्रास्त्रे परजून बाहेर पडतायत. नवरात्रीच्या शक्तीपूजनाने, उपासा तापासाने, हवनाने, गोंधळाने उसंडलेल्या आणि हळदी कुंकवाच्या सड्याने पावन झालेल्या पथावर स्वस्ती वाचन घुमतंय. भाळी मंगल तिलक लावत सवाष्णी औक्षण करतायत. पाणावलेल्या डोळ्यांनी येस पावा धनी म्हणत निरोप देतायत. ढोल ताशांच्या कर्णे तुतारींच्या नादात, नगरजनांच्या पुष्पवर्षावाने आनंदलेल्या आत्मविश्वासाने भरलेल्या मनाने मराठे आता जिंकायचंच हर हर महादेव म्हणत जल्लोष करतायत. आणि विजयादशमीची प्रफुल्लित रात्र पुढच्या विजयी पहाटेच्या स्वप्नांचे हुंकार कवटाळत शांत होते. 350 वर्षांपूर्वी प्रत्येक विजयादशमीला हेच चित्र मराठी मुलुकात सर्वत्र दिसत होतं. शिवछत्रपतींनी दक्षिण दिग्विजयासाठी कोकण आणि घाट माथ्यापर्यंत पसरलेल्या स्वराज्याच्या मुलखाबाहेर पहिल्यांदा पाऊल टाकलं. त्यावेळी कोणालाही कल्पना आली नसेल की पुढच्या शतकात मराठ्यांच्या सीमोल्लंघनाने अवघा हिंदुस्तान काबीज केलेला असेल. औरंगजेब
1682 ला दख्खन काबीज करण्यासाठी उतरला आणि स्वराज्य सूर्यला ग्रहण लागले खरे, पण राजाराम काळात औरंगजेब हयात असतानाही नेमाजी शिंदे आणि कृष्णा सावंत अशा मराठी स्वारांची खोडी मात्र नर्मदे पल्ल्याड मुघलांच्या माळव्यात धुमाकूळ घालत होती. अखेरीस दख्खन जिंकण्याचे औरंगजेबाचे स्वप्न धुळीला मिळाले. याच मातीत तो संपला आणि मुघल तख्ताचा दिमाखही लयास केला. मराठ्यांनी सय्यद बंधूला हाताशी धरून रफी उद्दर्जत नावाच्या पोराला तख्तावर बसवून स्वराज्याच्या सनदा आणि दख्खन मधील मुलखाच्या चौथाई आणि सर देशमुखचे हक्क मिळविले. दिल्लीच्या राजकारणात मराठ्यांची ही पहिली मुसंडी होती. स्वराज्याच्या या मोठ्या सीमोल्लंघनात मराठ्यांनी राणी येसूबाईंसह छत्रपतींचा परिवार सुरक्षितपणे सोडवून आणला आणि दख्खन मध्ये मराठ्यांची ताकद शाहू छत्रपतींनी पुनर्प्रतिष्ठापित केली. पुन्हा मराठ्यांची संस्कृती बहरली. हिंदुस्थान सुरक्षित झाला. लेकी सुना व्रत वैकल्य करू लागली, पूजा अर्चा करू लागल्या आणि श्रावण भाद्रपदात आणि नवरात्रीमध्ये मंगळागौरीचे खेळ खेळू लागल्या. जय देवी मंगळा गौरी कुमारीन सोनिया ताटी रत्नांचे दिवे माणिकांच्या वाती. जय देवी मंगळा गौरी. चल ग बाई खेळूया मंगळा गौर खेळूया मंगळा गौर खेळूया. गौराईचा खेळ बाई आनंदात नाचू गाऊ मंगळा गौर खेळूया. पाणीला टाक पाणीला टाक पाणीला टाक. डोंगर माथा ग डोंगर माथा ग डोंगर माथा. पाणीला टाक पाणीला टाक पाणीला अबे चला चला फुगड्या खेळायला चला. हा चला. घागर घुमू दे रामा पावा वाजू दे. घागर घुमू दे रामा पावा वाजू दे. आला शंतुबा गवळ माझी नाचू दे. आला शंतुबा गवळ माझी नाचू दे.
घागरी सुप सुप सुपल्या सुपाला घालूबाई नटुष्य अटुष्य पानबाई अटुष्य घोट थोडे घालूबाई नटुष्य घोट थोडे कोणाला घोट थोडे नंदेला बाळ्या बुगड्या कोणाला बाळ्या बुगड्या जावेला चंद्रहार कोणाला चंद्रहार सासूला अटुष्य पानबाई अटुष्य घोट थोडे घालूबाई नटुष्य अटुष्य पानबाई अटुष्य घोट थोडे घालूबाई नटुष्य अटुष्य पानबाई अटुष्य वाऱ्यावरी डुलते होडी वाऱ्यावरी माझी डुलते होडी वल्हवरे नखवा शिड होडी वल्हवरे नखवा शिड होडी शिडात भरलंय वार बेफाम दर्यावरी रालय तुफान वाऱ्यावरी डुलते होडी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला बोलवली रात जागवली पोरी पिंगा ग पोरी पिंगा लेक माझी ग सून तुझी ग आहे देखणी ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा लेक माझा ग जावई तुझा ग आहे देखणा ग पोरी पिंगा सर सर गोविंदा ये दो बसवडी गुलाल पेटी दो या बाई चिमणा नाचाया आमच्या वीणा घालाया एक वेणी मोकळी सोनियाची साखळी खडो खडो रे सोनारा माणिक मोत्यांचा डोलारा डोलाऱ्याला खिडक्या आम्ही दोघी बहिणी लाडक्या कशी मी नाचू या गावचा त्या गावचा माळी नाही आला वेणी नाही मला कशी मी नाचू या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला चोळी नाही मला कशी मी नाचू शिलंगणाचं सोनं लुटायला मराठे सज्ज झाले, कारण मराठ्यांचा नेता होता महापराक्रमी थोरला बाजीराव. या अजिंक्य योद्ध्याच्या खांद्याला खांदा भिडवत मराठे हिंदुस्थान जिंकत चालले. 1722 पासून 1758 पर्यंत आधी दाभाडे आणि नंतर गायकवाडांनी संपूर्ण गुजरात अंमलाखाली आणला. 27 फेब्रुवारी 1758 अहमदाबादचा समझोता झाला आणि जवळजवळ 500 वर्षांनी संपूर्ण गुजरातेत मुस्लिम अंमल संपून भगवी पताका असं म्हणतात फडकू लागली होती. 1723-24 मध्ये बाजीराव माळव्यात घुसला. बाजीरावाचा धाकटा भाऊ चिमाजी आप्पा लक्ष्मणासारखा सोबत होता. मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, कंठाजी कदम, पिलाजी जाधव यांनी सिरोंज, अहिरवाडा, कोटा, बुंदी, आमझिरा, धार, महेश्वर, धरमपुरी, डुंगरपूर, झाबुआ, बासवाडा मराठ्यांच्या ताब्यामध्ये आणला. गडामंडला हा गोंडांचा प्रांत सुद्धा ताब्यात घेतला. अमोद, सागर, ललितपूर, अहिरवाडा, बहुदार या सगळ्या मुलखामध्ये मराठी अंमलदार वावरू लागले. शिवछत्रपतींच्या प्रेरणेने छत्रसाल बुंदेलाने मुघलांशी लढत बुंदेलखंड स्वतंत्र केला. 1729 मध्ये मुघल सरदार मोहम्मद खान बंगशने छत्रसाल बुंदेलाच्या बुंदेलखंडावर आक्रमण केले. बाजी जात बुंदेल की बाजी राखो लाज म्हणून छत्रसालाची आर्जव बाजीरावापर्यंत पोहोचली आणि ताबडतोब बाजीरावाने बुंदेलखंडावर मदतीसाठी धावून जात बंगशला धूळ चारली.
कालपी, जालोन, झाशी, हृदयनगर, सिरोंज, गुरुसराय, सागर मराठ्यांकडे आले. बुंदेलखंड म्हणजे उत्तर हिंदुस्थानातले नाक, पश्चिमेकडे दिल्ली आणि राजपुताना, उत्तरेला गंगा यमुनेचा दुआ म्हणजे अंतर्वेदी, प्रयाग, अयोध्या, पूर्वेला काशी, पटना आणि पलीकडल्या बंगाल पर्यंतचा प्रांत, यावर मराठ्यांचे घोडे दौडू लागले. चंदेरी, ग्वाल्हेर, झाशी, कालिंजर, ओरछा हा सर्व मुलूक मराठ्यांनी काबीज केला. 1773 मध्ये अहिल्याबाई होळकरांनी हिंगलाजगड आणि मंदसौरचा मुलूकही ताब्यात घेतला. मराठ्यांच्या स्त्रियाही शिलंगणाचं सोनं लुटण्यात पुढे सरसावलेल्या होत्या. राजपुताना, दिल्ली, कुरुक्षेत्र, पंजाब घेत मराठ्यांनी लाहोर गाठलं. 1758 मराठे सरहिंदला पोहोचले. अब्दालीचा मुलगा लाहोर सोडून पळाला. तिथल्या गुलामांनी स्वातंत्र्याचा श्वास घेण्यासाठी लाहोरच्या वेशीचे दरवाजे मराठ्यांसाठी उघडले. खरं तर पंजाब प्रांताचा बंदोबस्त करून फौजा माघारी यायच्या होत्या, पण हिंदूंच्या रक्ताचा सूड घेण्यासाठी अब्दालीला संपवण्याचा निर्धार मराठ्यांनी केला. आजमशाह अब्दालीचा पाठलाग करत मराठ्यांनी अटक किल्ला घेतला. अटकेवर भगवे निशाण फडकावले. मराठ्यांची घोडी सतलज, रावी, चिनाब, झेलम, सिंधू ओलांडून पेशावरच्या पुढे गेली. खैबर खिंडीपर्यंत मराठ्यांचा अंमल सुरू झाला. पेशावर कधी काळी पुष्कलावती आणि पुरुषपूर नावाने ओळखली जात होती हे आजच्या जगाला माहीतच नसेल. हिंदू आणि बौद्ध धर्मांच्या पुण्य नगरीची पाळेमुळे ही आजच्या पाकिस्तानने शिल्लक ठेवली नाहीत. कुशाण राजा कनिष्काची ही वैभव संपन्न नगरी बौद्ध धर्माचे ज्ञानपीठ होते. अफगाणिस्तानापर्यंत पसरलेल्या गांधार प्रदेशाची ख्याती मुसलमान अफगाणी लोकांनी नेस्त नाबूद करून हा मुलूकच इस्लामी केला. याला कारण ठरले उत्तर हिंदुस्थानातील गुलामगिरीची मानसिकता. 1761च्या संक्रांतीला लाख मराठे सदाशिवराव भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली अब्दालीला देशातून हुसकावण्यासाठी 1,500 किलोमीटर दूर पानिपतावर लढता लढता मेले. रणभूमीवर हरले, पण देशाच्या स्वातंत्र्याचे झेंडे फडकवून गेले. शिवछत्रपतींनी काय शिकवलं ते हे, गुलामगिरीची मानसिकता झुगारून अवघा उत्तर हिंदुस्थान मराठ्यांच्या विजयोत्सवाने आनंदाने नाचू लागला. नवी सृष्टी, नवी दृष्टी, मंत्र आहे नवा नवा. चला जिंका दिशा दाही, नाचवा ध्वज नाचवा. केसरिया पधारोनी मारे देश रे, पधारोनी मारे देश.
दिवसाचा कटक भाग चालुक्य राजा मुकुंददेव हरिश्चंद्रन या हिंदू राजाच्या ताब्यात होता. बंगालच्या अफगाणी सुलतानांनी त्याला मारून कटक घेतले. 1568 पासून हे अफगाण सुलतान आणि त्यानंतर 1592 पासून मुघल अशा इस्लामी सत्ता राज्य करीत होत्या. 1741 मध्ये मराठ्यांनी कटक घेऊन तेथे 150 वर्षांनी हिंदू सत्ता पुन्हा प्रस्थापित केली. 1742 मध्ये नागपूरच्या भोसल्यांनी ओरिसा आणि बंगाल प्रांतात स्वाऱ्या केल्या. रघुजी भोसल्यांच्या भास्करराव कोल्हटकर या मराठी दिवाणाने या प्रांतात सर्वांना सळो की पळो करून सोडले होते. त्याचा दरारा इतका भयंकर होता की तिथल्या आया मुलं रडू लागली की त्याला दम द्यायच्या. भास्करराम येईल, रडणे थांबव. महाराष्ट्र पुराण नावाच्या गंगाराम कवीच्या काव्यग्रंथात बंगालात मराठ्यांची किती दहशत होती हे दिसतं. छले घुमालो पद जुडालो बार्गी आलो देशे बुलबुली ते धान खयेशे खजना देबो कीशे धान बुडालो पान बुडालो खोजनार उपाय की आरकोटा दिन सबुर कोरो रोसून बोनी येची. मुलं झोपली. सारं शांत झालं की मराठा बारगीर येतात. धान्य पक्ष्यांनी खाल्लं. आता कर कसा भरणार? अन्न पाणी सारं संपलंय. काही उपाय शिल्लक नाही. आता लसूण पेरलीये, ती उगवेपर्यंत तरी थांबा अशी विनवणी बारगीरांना केली जातीये. बार्गी म्हणजे मराठा बारगीर. मुर्शिदाबाद, हुगळी हा बंगाल मुलूक मराठ्यांनी घेतला. 1743 साली खुद्द नानासाहेब पेशवानी बंगालवर स्वारी करून 22 लाखांची खंडणी तिथल्या नवाबाकडून वसूल केली. मराठ्यांपासून संरक्षणासाठी शहराभोवती 5 किलोमीटर लांबीचा खंदक खोदला होता. पटना शहराभोवती तटबंदी बांधली होती. 1744 मध्ये भास्कर रामाने पुन्हा स्वारी केली. शेवटी कट रचून भेटीसाठी बोलावून अलवर्दी खानाने कपटाने त्याला मारले. पुढे मीर हबीब बरोबर जानोजी भोसल्याच्या तहात ओरिसा आणि बंगालचे मालकी हक्क मराठ्यांच्या ताब्यातच आले. पेशव्यांबरोबर झालेल्या समझोत्यात नागपूरकर भोसल्यांकडे पूर्वेकडील वराडापासून कटक पर्यंतचा सगळा मुलूक आला. बंगाल ओरिसाच्या संस्कृतीत साहित्यात मराठ्यांचे पराक्रम भरून राहिले. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी सुद्धा जयतू शिवाजी म्हणत शिवछत्रपतींची स्तुतिगान लिहिले. स्वातंत्र्य लढ्यात बंगालला प्रेरणा दिली ती मराठ्यांनीच. ओरिसा बंगालच्या झुमर मधल्या पदन्यास मराठ्यांचा दिमाग नाचवतो अजूनही. नाचुई कुदुई आँखा बाँका काँसाई सिलाई सुबन रेखा नाचुई कुदुई आँखा बाँका साल पियानार महुल पलाज उरु उरु करे आमार मन उरु उरु करे आमार मन. गेंदा फुलेर माला गेथे पराबो गलाय हे आमी पराबो गलाय तुम्हार संगे देखा हबे साझेरी बेलाय तुम्हार संगे देखा हबे साझेरी बेलाय बधु साझेरी बेलाय गेंदा फुलेर माला गेथे पराबो गलाय
গেঁদা ফুলের মালা গেঁথে পরাবো গলায়, হে আমি পরাবো গলায়। তোমার সঙ্গে দেখা হবে সাঁঝেরি বেলায়, তোমার সঙ্গে দেখা হবে সাঁঝেরি বেলায়, বধু সাঁঝেরি বেলায়। ফাগুনের মোহনায় মন মাতানো মহুয়ায় রঙ্গিনী বিহুর নেশা কোন আকাশে নিয়ে যায়। ফাগুনের মোহনায় মন মাতানো মহুয়ায় রঙ্গিনী বিহুর নেশা কোন আকাশে নিয়ে যায়। ফাগুনের মোহনায় মন হারিয়ে যায়, মোর মন হারিয়ে যায়, কন্যার তোর ভাবনা ঝিলমিলিয়ে যায় রে, ঝিলমিলিয়ে যায়। ও মোর মন হারিয়ে যায়, মোর মন হারিয়ে যায়, কন্যার তোর ভাবনা ঝিলমিলিয়ে যায় রে, ঝিলমিলিয়ে যায়। কোন চেনা দেশের তরে তোর সাথে ইতে পান্তরে মোর মনের প্রজাপতি নাচি নাচি ঘুরি ঘুরি উড়ি উড়ি উড়ে যায় মন হারানোর ঠিকানায়। ফাগুনের মোহনায় মন মাতানো মহুয়ায় রঙ্গিনী বিহুর নেশা কোন আকাশে নিয়ে যায়। ফাগুনের মোহনায় मराठ्यांनी दिल्ली जिंकली, पण दिल्लीच्या तख्तावर बसले नाहीत, कारण शाहू छत्रपतींचा शब्द. दिल्ली तख्त सुरक्षित ठेवण्यासाठी हिंदुस्थानवर चालून आलेल्या अब्दालीला हुसकावून लावण्यासाठीच लाखभर मराठे पानिपतावर 14 जानेवारी 1761 धाराशायी झाले. तो फक्त रणभूमीवरचा पराजय होता. अल्पावधीतच मराठ्यांनी पुन्हा आपलं सर्वस्व वर्चस्व प्रस्थापित केलं. पुढे 1788 मध्ये जेव्हा गुलाम कादरचा महादजी शिंद्यांनी शिरच्छेद करून शाह आलमला बादशाह म्हणून दिल्लीच्या तख्तावर बसवलं, तेव्हा बादशाहने मराठ्यांचा भगवा झेंडा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर स्वतःहून फडकवला. औरंगजेब ज्या मराठी राज्याला संपवायला निघाला होता, त्याच मराठ्यांचं दिल्ली तख्त राखण्यासाठी संरक्षण घेणं, माथ्यावर भगवा ध्वज मिरवणं, केवढा दैव दुर्विलास. 1803 पर्यंत 15 वर्ष लाल किल्ल्यावर फडकणारा मराठ्यांचा भगवा मराठ्यांच्या हिंदुस्थानभर पसरलेल्या साम्राज्याची ग्वाहीच देत होता. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत जाट, रोहिले, राजपूत, मुघल, अफगाण, पठाण, निजाम, हैदर अशा साऱ्यांना नमवून कर्नाटक जिंजीपासून काश्मीर पर्यंत, गुजरात पासून बंगाल पर्यंत आणि अटक ते कटक अशी अवघी भारत भूमी इतिहासकारांनी सांगण्याचे मुद्दाम टाळले. इंग्रजांनी आणि स्वातंत्र्योत्तर सत्ताधीशांनी हा इतिहास दडवला. राष्ट्रप्रेमी मोजक्या इतिहासकारांनी मात्र हा दडपलेल्या इतिहासाचे पुनर्जागरण केले. हे पुण्य वाचन म्हणजे महाराष्ट्राची खरी विजयादशमी. अवघा भारत आजही हिंदुस्थान म्हणून टिकून राहिला आणि नवरात्राची दुर्गा पूजा करतो आहे, दसरा दिवाळी साजरा करतो आहे. याचं कारण शिवछत्रपतींचे वारसदार म्हणून मराठ्यांनी केलेलं सीमोल्लंघन. हे मराठी शिलंगणाचं सोनं बावन कशी आहे, अस्सल आहे आणि इतिहासाच्या पानावर सदैव झळकत राहणार आहे. This is not only history of Maratha victory, it is victory of India.
द सन नेव्हर सेट्स ऑन द ब्रिटिश एम्पायर असं गर्वाने म्हणणाऱ्या ब्रिटिशांनी सुद्धा मराठी साम्राज्य संपवेपर्यंत स्वतःला भारताचे सम्राट म्हणून घोषित केलं नव्हतं. पण मराठ्यांनी जन्माला घातलेली भारतीय स्वातंत्र्याकांक्षा ते दडपू शकले नाहीत. 1857चं स्वातंत्र्य समर अपयशी ठरलं तरी भारतीयांनी स्वातंत्र्य लढा सुरू ठेवला. अगणित स्वातंत्र्यवीरांनी, क्रांतिकारकांनी, सत्याग्रहींनी वंदे मातरमचा घोष करत ब्रिटिश सत्तेला उलथवून टाकलं. आमचं स्वातंत्र्य ब्रिटिशांनी दिलं नाही, आम्ही घेतलं. मादाम भिकाजी कामांनी वंदे मातरमचा राष्ट्रध्वज फडकवला, ते आमच्या स्वातंत्र्याचं प्रतीक होतं. तुम मुझे खून दो म्हणणाऱ्या नेताजी सुभाष बाबूंनी स्थापलेली आझाद हिंद सेना आमचे सीमा रक्षण करण्यासाठी सरसावली होती. गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की, तू कौम पे लुटाए जा. कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की, तू कौम पे लुटाए जा. खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की, तो कौम पे लुटाए जा. तू शेर हिंद आगे बढ़, मरने से फिर भी तू न डर, उड़ा के दुश्मनों का सर, यूं से वतन बढ़ाए जा. तू शेर हिंद आगे बढ़, मरने से फिर भी तू न डर, उड़ा के दुश्मनों का सर, यूं से वतन बढ़ाए जा. कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की, तो कौम पे लुटाए जा. कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की, तो कौम पे लुटाए जा. तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही हृदय, तुम्ही मर्म. त्वम ही प्राण हा शरीरे, बाहुते तुम्ही मा शक्ती, हृदये तुम्ही मा भक्ती. तो मा रई प्रतिमा, गडी रे मंदिरे मंदिरे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. जय हिंद. भारत माता की जय. These are not words or only war cries. They are values, thought, strength, and power. We, the soldiers of the proud country, inherits the power that's created by thousands and thousands years of history of motherland. The army of warriors from Chhatrapati Shivaji Maharaj to Netaji Subhash Chandra Bose. कारगिलच्या विजयासाठी, देशाचं रक्षण करण्यासाठी हसता हसता मरण झेलणाऱ्या आमच्या कॅप्टन विक्रम बात्राचे शब्द आमच्यापैकी प्रत्येकाचे आहेत. इधर आय विल कम बॅक आफ्टर hoisting the tricolor. Either I will come back after hoisting the tricolor, or I will come back wrapped in it. But I will be back soon. हे इतका वेळ काय चालू होतं तुम्हाला कळलं असेल ना. हा इतिहास होता तुमचा, माझा, या देशाचा. आणि याच्या आधी या जवानांनी ज्या त्यांच्या कथा सांगितल्या त्या आजच्या कथा होत्या. आम्ही काय करत होतो? आम्ही फोटो काढत होतो, वडापाव खात होतो, आम्ही गर्दी करत होतो, आम्ही इथे बाजूला बघत होतो, हो ना. हे आम्ही आज आहोत. आणि
हा जो इतिहास दडपला गेला, हे एक इतिहास पुरुष म्हणून कोणीतरी हजारो वर्षांचा इतिहास, भारत वर्षाचा मातीचा दगड, कधीतरी त्या ऋषीमुनींच्या अर्घ्यांमधलं तेज, असं जे बोलत होतं ते. आणि या बाजूला स्क्वॉड्रन लीडर सांगत होता, आपल्या इतिहासातून आम्ही काय शिकलो. इथे कमांडर सुर्वे ज्यावेळेला, मधुसूदनजी ज्यावेळेला आपली सगळीच्या सगळी कथा सांगत होती पराक्रमाची, त्यावेळेला माझ्या डोळ्यात पाणी तरळत होतं, कारण त्या वेदना मला जाणवत होत्या. हे ज्यावेळेला सिन्हा सर ज्यावेळेला सुभाष बाबूंची सगळी कथा सांगत होते, त्यावेळेला आज सुभाष जयंती आहे, आज पराक्रम दिवस आहे, आणि त्या माणसाने भारताच्या सरकारासाठी इंग्रज सरकारला खडसावून सांगितलं होतं, आम्ही स्वतंत्र आहोत. लोकांचा सगळ्यांचा विरोध असताना त्यांनी या मातृभूमीतल्या प्रत्येक माणसाला सांगितलं, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. आणि आम्ही ती आजादी मिळवली आहे, फुकट मिळवली आहे, खरंच फुकट मिळवली. आमच्याकडे पैसे आहेत वडापाव खायला, आमच्याकडे मजा करायला वेळ आहे. आमचे ज्यावेळेला देशाचे सेनानी ज्यावेळेला तिकडे गोळ्या घेत आहेत, 7-7, 8-8 पायांवरती गोळ्या घेत आहेत, पोटात गोळ्या घेत आहेत, आतड्या बाहेर काढतायत, आम्हाला या वेदना माहिती नाही. आमचा इतिहासच आम्हाला माहित नाही. मी हे खूप खूप जळजळीत बोललो का? त्रास झाला? कुठेतरी लाज वाटली ना? या मंचाचा उद्देश काय होता? काय या प्रज्ञावर्धिनीच्या सगळ्या लोकांना, नृत्यनाट्य, या सगळ्या मुली, या सगळ्या, हा सगळा पट मांडला होता, काय होता? एक इतिहास अभ्यासक म्हणून, एक इतिहासकार म्हणून मी ज्या वेळेला तिथे बघत होतो, आणि त्यावेळेला त्या स्क्रिप्ट वरती, हे स्क्रिप्ट मी लिहिलं आहे, हे स्क्रिप्ट नाहीये, मला नकोय टाळ्या. हे स्क्रिप्ट माझ्या 38 वर्षाच्या अभ्यासातून मराठ्यांचा इतिहास जो दडपला गेलाय, तो सांगण्याचा एका अर्ध्या पाऊण तासाच्या स्क्रिप्ट मधला परिणाम होता. त्या सगळं लिहिताना मी प्रत्येक क्षणाला त्या शब्दाबरोबर ती जगत होतो, तो अभिमानाने फुलत होतो. पानिपताच्या युद्धाच्या सगळ्या मराठ्यांच्या रक्ताने मी नाहत असताना मी रडत होतो. हे सगळं लिहित असताना मी ते पुन्हा एकदा जगत होतो, कारण हा माझ्या मातीचा इतिहास आहे. तो तुम्हाला जाणवत नाही. मी लिहिताना जे भोगत होतो ते तुम्हाला भोग येत नाहीत. तुम्ही आणि मी वेगळे आहोत का? याच मातीने आपल्याला जन्म दिला ना, याच कालखंडात आपण वावरतो आहोत. याच कालखंडात 2047ला भारत या संपूर्ण जगाला नेतृत्व देऊ शकतो, याची स्वप्न रंगवतो आहोत. कुठल्या इतिहासाचा बोध आम्ही घ्यायचा आहे? काय करायचंय? मला मजेवरती अजिबातच आक्षेप नाही. मला तुम्ही सगळे भेटताय, गप्पा मारताय, छान वाटतंय, कारण सगळ्याच्या सगळं भारतातलं सगळ्याच्या सगळे लोक एकत्र नांदतायत, फुलतायत, मजा करतायत, हाही आनंदाचाच क्षण आहे की. पण मंच कुठला आहे? दिवस कुठला आहे? वेळ कुठला आहे? कोण आता थोड्या वेळापूर्वी आपण काय केलं कारगिलच्या वेळेला ते सांगत होता? तो सैनिक माझा भाऊ होता, कुणाचा तरी मुलगा होता, कुणाचा तरी पिता होता, आणि ती सगळी नाती त्यालाही होती, त्यालाही मित्र होते, त्यालाही 4-4 पिढ्यांचा अनुभव होता. हे सगळं हसताना सुद्धा हा जो इतिहास झाला ना, मगाशी सिन्हा सरांनी सांगितलं की हा इतिहास दडवला गेलाय, आम्ही वाचत नाही. तुम्ही बघितलात? मी तुम्हाला विचारू याच्यावरचे 5 प्रश्न, द्याल उत्तर मला? ते जर जमलं नाही ना तर हे फुकट गेलं. आम्ही फक्त टाळ्या वाजवल्या, आम्ही आनंद घेतला, मनोरंजन केलं. मनाचं काय केलं? आत्म्याचं काय केलं? मातीचं काय केलं? मी हे केवळ यासाठी पोटतिडकीने बोलतो आहे, कारण इतिहासाची पानं चाळताना, ते फारसी, मोडी आणि सगळेच्या सगळे कागदपत्र वाचताना, सगळा मुलूख सगळा तुडवताना, आणि जिथे जिथे महाराज पोचले, जिथे जिथे मराठी पोचले, जिथे जिथे मराठे लढले, मेले, गेले,
त्या सगळ्या मातीवरती फिरताना, त्या किल्ल्यांवरती फिरताना जे अस्मितेचे, आनंदाचे, अभिमानाचे, शौर्याचे, पराक्रमाचे, धैर्याचे, क्रौर्याचे सुद्धा असे जे सगळे क्षण येतात ते ज्यावेळेला झिरपतात आणि ज्यावेळेला रायगडाच्या मातीला मी ज्यावेळेला जातो आणि शिवप्रभूंच्या समाधीसमोर नतमस्तक होतो त्यावेळेला कोणत्या इतिहासाचं दान, कोणते गुण मी मागत असतो? हा तो हजारो वर्षांचा इतिहास आहे. कल्पना करा, आज तुमच्याकडे नालंदा नाही, आज तुमच्याकडे तक्षशिला नाही, आज तुमच्याकडे संपूर्ण जगाला ज्ञान देणारी वेदांची गंगा ही सुद्धा फार कमी आलेली आहे. कारण कैक धर्मग्रंथ, कितीतरी शास्त्रज्ञांचे, हे ऋषीमुनी शास्त्रज्ञ होते, एकेकाने आयुष्यभर एकेका मूल्यावर काम केलं, एकेका शोधावर काम केलं. आपल्याला माहित नाहीये, आपल्याला भास्कराचार्यांचं गणित माहित नाहीये, आपल्याला लीलावती माहित नाहीये. लीलावती नावाची कुणीतरी एक प्राचीन काळामध्ये स्त्री ही गणितज्ञ होती, आपल्याला माहित नाहीये. पण त्या लीलावतीपासून आजपर्यंत, आजच्या शकुंतलेपर्यंत आपल्याला गणिताचं ज्ञान हे कुठून आलं? आम्हाला कळलं की आम्हाला इंग्रजांनी शिकवलं. आम्हाला इंग्रजांनी आमचा कोर्स निर्माण केला, आमचा सिलेबस निर्माण केला आणि अगदी कालपर्यंत आम्ही फक्त आणि फक्त तेच आणि तेच गिरवीत आलो. आम्हाला सायन्स, आमचे डॉक्टर्स, आमचे इंजिनियर्स, आमचे सगळे, हे सगळंच्या सगळं ज्ञान आमच्याकडे विकसित नव्हतं का? होतं की. आम्ही या सगळ्यावरती आरूढ होतो. पण मग एवढं प्रचंड असलेलं ज्ञान, प्रचंड असलेलं विज्ञान आणि प्रचंड असलेलं खगोलशास्त्राचं ज्ञान, एक गंमत सांगतो जाता, शिवाजी महाराजांनी कर्ण कौस्तुभ नावाचा कृष्ण दैवज्ञ नावाच्या ज्योतिषाकडून ग्रंथ निर्माण करून घेतला. माहितीये तुम्हाला काय आहे हा ग्रंथ? नाही माहिती आहे, कारण शिवाजी महाराजच आम्हाला माहित नाही. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर जय एवढंच ओरडायचं माहिती आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठ्यांचा अभ्यास केला आणि त्या प्रत्येक अभ्यासातून जर आम्हाला काही शिकायला मिळालं, आम्हाला काही मातीसाठी करायचं मिळालं, तर ते अधिक महत्वाचं आहे त्या जयपेक्षा कितीतरी पटीने. कारण जय अभिमान देतो, पण शिवाजी महाराजांचा अभ्यास हा तुम्हाला निर्माण करतो, बनवतो, तुम्ही घडता. आणि ते घडण्याची वेळ आहे. कर्ण कौस्तुभ या ग्रंथामध्ये कृष्ण दैवज्ञाला शिवाजी महाराजांनी सांगितलं की आतापर्यंत खूप गोंधळ झालाय, प्राचीन ज्ञानाचा अभ्यास कर आणि मला सांग की या भूमीमध्ये अमुक एका डोंगरावर, अमुक एका जमिनीवर, अमुक एका मातीमध्ये, अमुक एका ठिकाणी, अमुक एका वेळेला आकाश काय आहे. ते आकाश, त्या आकाशाचं खगोलशास्त्र आणि ते पंचांगात जसं दिसेल तसं, जे कागदावर गणित मांडू तेच वरती आकाशात असलं पाहिजे, इतकं ग्रह नक्षत्रांचं इतकं प्रचंड ज्ञान ज्या मातीमध्ये, ते हजारो वर्षांचे ग्रंथ धुंडाळून काढ आणि बनव. सगळं मलिन झालंय, इस्लामी सत्तांनी सगळं बरबटून टाकलंय. आपण नवीन पंचांग निर्माण करू. मित्रहो, आज जे आपण दृक पंचांग वापरतो ना, आजचं जे पंचांग, त्या पंचांगाचं गणित हे शिवाजी महाराजांनी कृष्ण दैवज्ञाला सांगून निर्माण केलं. हजारो वर्षांचं गेलेलं ज्ञान. भाषा गेली, फारसी भाषा ही सगळ्या अख्ख्या देशभर झाली. शिवाजी महाराजांनी भाषा बदलली आणि काय केलं? त्यांनी राजव्यवहार कोश निर्माण केला. कशासाठी? भाषा जपली पाहिजे. आणि आम्ही तर हजारो भाषा, आमच्याकडे केवढ्या भाषा बोलल्या जातात. एवढ्या सगळ्या भाषा म्हणजे भारताच्या बोली आहेत, भारताची वाणी आहे ती. आणि आम्ही त्या प्रत्येक वाणीला सुद्धा जपण्याचं काम करत नाही आहोत. कारण आम्हाला इंग्लिशमध्ये बोलल्यानंतर आम्ही ज्ञान किती आहोत, आम्ही पंडित किती आहोत, आम्ही किती हुशार आहोत असं वाटतं. हो, वाटतं की नाही? का? स्वच्छ मराठीत, स्वच्छ हिंदीत, स्वच्छ गुजरातीत, स्वच्छ मल्याळीमध्ये, कुठल्याही भारतीय भाषेमध्ये स्वच्छ बोलता येत नाही आम्हाला. इंग्रजांनी आमच्यावर एवढे परिणाम केलेत 150 वर्षात की आम्ही आमचं गुलामी इतकी मनात भिनवली आहे, इतकी डोक्यात गेली आहे की आम्ही सगळंच विसरलो. कशासाठी? हे इतका वेळ मांडलं ना, हे जवळजवळ 30, 35, 40 मिनिटं जे मी मांडलं, ते फक्त आणि फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की बाबांनो, हा इतिहास आहे तुमचा.
हजारो वर्षांचा गौरवशाली इतिहास. मी आता जर सगळ्याच्या सगळा सांगायला लागलो ना तर तुम्ही फक्त 10 जण राहा. मी सांगेन, अख्खी रात्र सांगेन. दिवस पराक्रमाचा गेलाय, आता मी पराक्रमाची रात्र साजरी करेन. किती उरले आहेत, किती खुर्च्या खाली गेल्या आहेत, किती लोक पुढे निघून गेले आहेत, मला काहीही त्याच्याशी देणं घेणं नाही. रक्ताचं पाणी करून देशाच्या शत्रूला ठार मारणारा एक जवान माझ्यासमोर एकटा जरी रात्रभर बसला ना तरी मी त्याच्यासाठी बोलेन अख्खी रात्र. याचं कारण तो जिवंत आहे, तो जीव देतो आहे ज्या मातीसाठी, त्या मातीसाठी माझी वाणी जाते आहे. आणि असं आपलं प्रत्येकच जर कृत्य मातीसाठी झालं, तुम्ही काही करा ना, तुम्ही डॉक्टर, इंजिनियर, अगदी AI तंत्रज्ञानापर्यंत काहीही करून तुम्ही जर ते अंतिम देशाच्या सेवेत रुजवून करणार असाल, बाहेर जाणार असाल आणि बाहेरचं तंत्रज्ञान घेऊन, पूर्ण ज्ञान घेऊन, विज्ञान घेऊन पुन्हा येऊन देशामध्ये जर काम करणार असाल तर आणि तरच भारताचा उद्याचा भविष्यकाळ आहे. 2047ची स्वप्न रंगवायला आम्हाला त्याच वेळेला अधिकार होईल ज्या वेळेला आम्ही कालचा इतिहास, कणाकणाचा इतिहास. एक सांगा मला, हे का अख्ख्या भारतभर मराठे होते, भारतभर मराठ्यांचा इतिहास होता, आम्हाला नाही माहिती. ज्या मोगल तख्त औरंगजेबाने दख्खनला उतरला पूर्ण सैन्य, त्याचं तख्त घेऊन, सगळं घेऊन, शिवाजी महाराजांनी स्थापलेलं राज्य संपवण्यासाठी तो पुन्हा दिल्ली आग्र्याला गेलाच नाही. तो इथे या मातीत हे दख्खन राज्य शिवाजी महाराजांचं संपवेन म्हणत स्वतः संपला. पण राज्य नाही संपलं, ते पुन्हा उठलं, पुन्हा उभं राहिलं. पेशव्यांच्या काळात ते संपूर्ण, शाहू छत्रपतींच्या काळात संपूर्ण भारतभर पसरलं. 1818ला ब्रिटिशांनी या भारताचं स्वातंत्र्य, आम्ही याचे सम्राट झालो हे सांगितलं. कोणाला सांगितलं? ज्या वेळेला सगळीकडे विजय घेतला होता पण स्वतःला घोषित नव्हतं केलं. ज्या वेळेला मराठ्यांबरोबर तह करून दुसऱ्या बाजीरावाबरोबर ही पेशव्यांची गादी आणि मराठी साम्राज्य खालसा केलं, त्यावेळेला बोलले आम्ही सम्राट झालो म्हणून. ही दहशत मराठ्यांची ज्या संपूर्ण भारतात, हे कशाला हो, जे सगळंच्या सगळा भारतीय स्वातंत्र्य लढा चालला, त्या स्वातंत्र्य लढायला कोणाची प्रेरणा होती? रवींद्रनाथ टागोरांनी जयतु शिवाजी म्हटलं ना. वंदे मातरम म्हणताना मराठ्यांच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्य, सावरकर घ्या, टिळक घ्या, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, हा स्वराज्य शब्द कोणी दिला? कुणी सांगितलं ही माती माझी आहे? कुणी सांगितलं माझी सेना पाहिजे? कुणी सांगितलं माझं प्रधानमंडळ पाहिजे? कुणी सांगितलं या माती आमची माती आहे, आमचं सैन्य पाहिजे, आमची राष्ट्र पाहिजे, आमचं किल्ले पाहिजेत, आम्ही स्वतंत्र आहोत, आमच्या स्त्रियांचं संरक्षण आम्ही करू, आमच्या गरीब माणसाचं जीवन आम्ही सुखी करू? हे वचन कोणी निर्माण केलं? कोणी सांगितलं स्वराज्य म्हणजे काय, स्वदेश म्हणजे काय? शिवाजी महाराजांनी. हजारो वर्षांची ती गेलेली संस्कृती. कविराज भूषण म्हणतो, काशी हो की कला जाती, मथुरा मसीद भती, घर शिवाजी ना होते तो सुन्नत होती सबकी. इतकं भयानक संकट जिथे मांडलं होतं ते सगळंच्या सगळं इतिहासाला कलाटणी देऊन टाकली ज्या माणसाने, त्या माणसाने आम्हाला काय शिकवलं? त्याने शिकवलेलं त्याच्यानंतर त्यांच्या मुलांनी, नातवांनी, सगळ्यांनी पाळलं. पुढे येणाऱ्या मराठ्यांच्या वारसदारांनी पाळलं. आणि अख्खाच्या अख्खा पुढे 1857च्या स्वातंत्र्य लढ्यापासून ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यापर्यंत, शेवटपर्यंत हे युद्ध चाललं. याला प्रेरणा कोण होती? जा जरा भारताचा नकाशा बघा. पाकिस्तानच्या अटक आणि पेशावर पर्यंत आपले मराठे उरले, पण त्यांनी तिकडे अंमल बसवला नाही. खैबर खिंडीच्या पुढे ते ऐंबल बसवू शकले नाहीत, गेले, अंमल नाही बसवला. आता अख्ख्या भारताचा नकाशा डोळ्यासमोर आणा. इंग्रजांनी तुकडे करून, फाळणी करून, पाकिस्तान निर्माण करून जो देश तुमच्या ताब्यात दिला, तो देशाची सीमारेषा ही फक्त आणि फक्त मराठ्यांच्या अंमलाची होती. हा इतिहास आम्हाला माहीत नाही. स्वातंत्र्याची प्रेरणा कोणी दिली? स्वातंत्र्याची चाड कोणी लावली? जे सगळे गुलामगिरीचे, मानसिकतेचे प्रांत होते, त्या सगळ्या लोकांना आपण आपल्या देशाचं, स्वातंत्र्याचं, सार्वभौमत्वाचा अट्टाहास सोडता कामा नये, ही जाणीव ज्या मराठ्यांनी करून दिली, त्यांचा इतिहास होता. माझ्या सैनिकांनी अगदी आत्ता भारताच्या
त्या हिमाचलाच्या टोकावर असलेल्या लडाख सारख्या शेवटच्या उंच बिंदूवर, जिथे शत्रूंकडे डोळे उतारून कोण आहे, कोण माझ्या देशाकडे बघेल असं सांगण्यासाठी ज्या मूर्तीची स्थापना केली ती छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज फक्त मराठ्यांचे, महाराष्ट्राचे नाहीत, ते अवघ्या भारताचे आहेत. त्यांनी सांगितलंय की स्वातंत्र्य, सार्वभौमत्व आणि स्वामित्व म्हणजे काय, देश म्हणजे काय, देशभक्ती म्हणजे काय. हे सगळे हे लढतात ना. त्यांनी सांगितलं जात नाही, धर्म नाही, पंथ नाही. सैनिकाला एकच माहिती असतं, तो म्हणजे त्याचा राष्ट्रध्वज. आणि या राष्ट्रध्वजाची चाड ही शेवटच्या वाक्याच्या स्क्रिप्टला दिली होती. कॅप्टन बत्राने ज्यावेळेला सांगितलं की मी परत येईन, शत्रूला धूळ चारून, त्याला मारून, त्याला नेस्तनाबूत करून, तिरंगा फडकावून येईन, नाहीतर त्याच तिरंग्यात स्वतःला गुंडाळून पण जरूर येईन आणि मातीचं पुन्हा चुंबन घेईन. अशा प्रत्येक सैनिकाच्या शौर्याचा हा स्मरणाचा दिवस आहे. मी एकच सांगतो, आनंदाच्या क्षणी बेहोश होऊन आनंद करा. कुठेही जा ना, पिकनिकला जा, पिक्चरला जा, मित्रांबरोबर त्यांचे वाढदिवस साजरे करा, हॉटेलांमध्ये जा, गोंगाट करा, फनफेअरमध्ये जा, तिथे मजा करा. हे सगळे तिकडे सीमारेषेवर आहेत ना, तोपर्यंत हे सगळं तुम्ही करून घ्या. पण त्यांचं स्मरण ज्यावेळेला आपण करतो, त्यांना वंदन करतो, अभिनंदन करतो, अभिवादन करतो, शिस्त आम्ही पाळायला हवी. इथे स्क्रिप्ट लिहिलं मी, थोडंसं नियोजनामध्ये काहीतरी गडबडलं. मी सांगितलं की हे सीन आहेत, हे सगळं वाचा, त्याप्रमाणे काढा. अर्थात ते काहीतरी शब्द वेगळे चालले होते, स्क्रीनवर वेगळं काय चाललं होतं. क्षमा केलेची पाहिजे, मला क्षमा करा. कारण त्या स्क्रिप्टमध्ये सांगणं जे होतं ते महत्वाचं होतं, दिसणं महत्वाचं नव्हतं. कदाचित ती स्क्रीनमध्ये काहीच नसते आणि माझ्या छत्रपतींचा फक्त पुतळा असता आणि समोर दोन बाजूला दोन निवेदक वेगळ्या ऐतिहासिक वेशामध्ये, एक कालचा 1000 वर्षांचा आणि एक आजचा, अशांचा ज्यावेळेला समन्वय होतो आहे, त्यावेळेला हा मंच हा खऱ्या अर्थाने सत्यमेव जयतेचा मंच होतो, राष्ट्राचा मंच होतो. कारण हे राष्ट्राच्या पराक्रमाचं स्मरण होतं. भावंडानो, एक काम करा, आता उद्याची चिंता करा. मी तुम्हाला सांगितलं की 1000 वर्षांपासूनचं आलेलं मनभर आणि मणभर असं सगळं चैतन्य तुमच्या पाठीवर आहे. तुमच्या उरामध्ये आजच्या सीमारेषेतल्या, किंबहुना जिथे जिथे सैनिक आहे, त्या प्रत्येक सैनिकाच्या हृदयातली जी निष्ठा आहे, जी भक्ती आहे, जी प्रेरणा आहे, आणि मी माझं जीवन सुद्धा राष्ट्रासाठी उधळून देईन, ही जी हिम्मत आहे, ती हिम्मत पण तुमच्या बरोबर आज आहे. कालचा इतिहास, आजचा सैनिकाचा पराक्रम आणि उद्याचा भारत तुमची वाट बघतोय, जो 2047ला 100 वर्षानंतर सांगणार आहे की तुम्ही काय केलंय या 100 वर्षात, आणि तुम्ही त्या जगाला सांगणार आहात आम्ही या जगातलं सर्वोच्च राष्ट्र, सर्वशक्तिमान राष्ट्र, या जगाला प्रेरणा देऊ शकेल, नेतृत्व करू शकेल, किंबहुना अखंड अखिल मानवी जमातीला आदर्श ठरू शकेल अशी भूमी आहोत. असं आम्ही सगळंच्या सगळं मोठं राष्ट्र निर्माण केलंय. हे 2047चं आव्हान आहे. मग काय कराल? तयारीला लागा, शिस्त अंगी बाणवा. ह्या मुली इथे क्रीडा त्यांचं खेळून झाल्या, दमल्या, रणांगण सोडलं, मैदानच ते रणांगणच. पण ते सोडल्यानंतर उद्याचे वीर घडवायचे म्हणून जर त्या क्रीडेला, त्या कलेला, त्या संस्कृतीला जागवण्यासाठी म्हणून नवीन मुलांना घेऊन येणार असतील, शाळांमध्ये फिरणार असतील, आणि त्या सगळ्यांना प्रेरणा देणारे आमच्या रानडे सरांसारखे शिक्षण महर्षी, किंबहुना असे अनेक शिक्षक हे ज्या व्रताने पछाडलेले आहेत, ते व्रत जर समाजाने जाणलं नाही तर ही सगळी मेहनत फुकट आहे, व्यर्थ आहे. मग व्यर्थ न हो बलिदान जे सैनिक रक्ताचं पाणी करून, रक्त सांडून सीमेवर करतात ते, आणि जे इथले नागरिक हा समाज सुसंस्कृत व्हावा, हे राष्ट्र मोठं व्हावं म्हणून छोट्या छोट्या गोष्टीत हे राष्ट्र सुंदर करतात, तेही
ही सगळी त्या भारत मातेची लेकरं, या प्रत्येकाचा मान सन्मान किंबहुना या सगळ्यांचे हात आणि हृदय मोठं करण्याचा, प्रफुल्लित करण्याचा असा दिवस म्हणजे हा पराक्रम दिवस. सगळं हे जर जमलं तर मला आनंद होईल. 38 वर्षाच्या इतिहास अभ्यासानंतर आता मी लिहायला सुरुवात केली, बोलायला सुरुवात केली, सगळे इतिहास सांगतो आहे, भारतभर सांगतोय. आता 19 फेब्रुवारीला मी दिल्लीत जाऊन दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सगळ्या वकिलांसमोर मी शिवाजी महाराज सांगणार आहे. कशासाठी हे सगळं भारतभर जाऊन सांगणार आहे मी? यासाठी सांगणार आहे कारण सगळ्या भारताने एक व्हायला पाहिजे, कारण सगळ्या भारताने प्रांतातले भेद विसरले पाहिजेत, कारण सगळ्या भारताने सगळे धर्म जाती पंथ भेद उसरून एकाच राष्ट्रीय प्रेरणेने, एकाच शिवाजी महाराजांच्या वीरश्रीच्या देशभक्तीच्या प्रेरणेने, एकच मराठ्यांच्या इतिहासातून प्रेरणा घेऊन पानिपतावर लाख मराठ्यांचा रक्तपात झाला, तशीच ऊर्जा ही हजारो वर्ष पुढे या राष्ट्राच्या प्रत्येक नसानसात राहिली पाहिजे. म्हणून ओरडून आरडून मी मराठ्यांचा इतिहास सांगणार आहे, शिवछत्रपतींचा इतिहास सांगणार आहे, माझ्या लष्करी जवानांचा इतिहास सांगणार आहे. त्यामुळे या सगळ्या इतिहासातून शिका, बोध घ्या, अंगी बांधवा आणि जे जे काही कराल, जे जे म्हणून काही असेल ते सगळंच्या सगळं या राष्ट्राचा, अगदी ना जाताना सुद्धा एक कपटा सुद्धा आपल्या पायाखाली जातो, तो सहज वाकला, उचलला, जरा 2 मिनिटावर पुढे असलेल्या कचरापेटीत टाकला आणि मी पुढे गेलो. माझं राष्ट्र स्वच्छ झालं की नाही हे एवढं तरी होईल की नाही आपल्याकडनं? एखादा ऍक्सिडेंट होतो, कुठेतरी असं कलंट, जरा काही भोवळ येतं, पडतं, मी पटकन पुढे जाऊन त्याला हात देऊन त्याला उचलतो, त्याला बाजूला नेतो, सगळ्याच्या सगळा ट्रॅफिक पुढे चालू होतो, मी त्याची शुश्रूषा करतो, त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. माझा देश सुदृढ होईल की नाही? आरोग्य होईल की नाही? या आणि या छोट्या छोट्या गोष्टीतनं जर मी माझ्या इतिहासातनं शिकलो आणि आजचा इतिहास घडवला तर उद्याच्या येणाऱ्या सर्व पिढ्यांना, त्याने मगाशी सांगितलं की आत्ता तुम्ही असणार ते 40-45 मध्ये तेव्हा असणार, म्हणजे त्या पिढीवरती अजून प्रौढत्वाची जबाबदारी येईल. जे आत्ता आहेत ते, म्हणजे जे आत्ता जन्मलेच नाही आहेत त्यांना जर इतिहास द्यायचा असेल, त्यांना तो समृद्ध भारत द्यायचा असेल तर तुम्हाला आम्हाला कामी लागायला लागेल, सगळ्या देशासाठी उठायला लागेल आणि सगळ्यांबरोबर म्हणायला लागेल. काय म्हणायला लागेल? आपल्या अंगातली सगळी ऊर्जा या मातीच्या कणाशी आपल्याला एकजूट व्हायला लागेल आणि ओरडून ओरडून या हजारो वर्षांच्या पराक्रमाच्या, आमच्या नेताजींच्या आणि सगळ्या सैनिकांच्या रक्ताने पावन झालेल्या प्रत्येक क्षणाला साक्षी ठेवून आम्हाला आमच्या मनातील मातीला जागवायला लागेल. आम्हाला म्हणायला लागेल, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम.
भाषिणी सुखदा वरदा मातरम. सप्तकोटि कंठ कल कल निनाद करले विसंग कोटि भुजयंत्र खर खर वाले. सप्तकोटि कंठ कल कल निनाद करले विसंग कोटि भुजयंत्र खर खर वाले. अबल कलमय कबाऊले बाहुबल धरणी त्रिपुर वर्णी नमामि धरणी मातरम वंदे मातरम. कमली दुर्गा दश प्रहरण तारिणी कमला कमल दल विहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वं. नमामि कमलां अमलां अतुलां सुजलां सुफलां मातरं. श्यामलां सरलां सुष्मितां पूजितां धरणीं धरणीं मातरं वन्दे मातरम्. भारत माता की वंदे वंदे वंदे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपति महाराज की. राजा शिव छत्रपति महाराज की. राजा शिव